त्यात संपूर्ण महाराष्ट्राला धोका, हवामान विभागाचा सगळ्यात डेंजर इशारा, हे 16 जिल्हे बर्बाद होणार. 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने अवकाळी पावसासंदर्भातला सगळ्यात भयानक इशारा दिला. काल महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक गारपीट झाली, शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. पण आज महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धोका आहे, कारण एक चक्रीवादळ दक्षिण दिशेकडून महाराष्ट्रात घुसलंय. 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाने सॅटेलाईटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढलाय आणि या फोटोमध्ये एक चक्रीवादळ ताशी 120 किलोमीटर या वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने घुसले. काल जेवढे नुकसान झालं ते अत्यंत कमी होतं, पण आजचं नुकसान इतकं भयानक होणार, गेल्या 80 वर्षात जेवढं नुकसान झालं नव्हतं तेवढं नुकसान आज होणार आहे, असा अतिशय अर्जंट इशारा देण्यात आला. 16 जिल्हे उद्ध्वस्त होणार. पुढील 3 तासानंतर महाराष्ट्रामध्ये अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन सोसाट्याचा वारा सुरू होणार. त्यानंतर गारांचे गोळे पडणार आणि त्यानंतर काही मिनिटांतच इतकं भयानक चक्रीवादळ येणार की ज्यातून सावरायलाही वेळ मिळणार नाही. कारण ही बातमी हवामान विभागाने सॅटेलाईट फोटोच्या माध्यमातून दिली आहे. याला हलक्यात घेऊ नका. कालही 16 जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट, 12 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट तर 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट होता. लोकांनी याला हलक्यात घेतला आणि गारपीट सुरू झाली. पुण्यामध्ये तर भयानक गारपीट झाली. नाशिकमध्ये अहिल्यानगरच्या काही भागात तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं तेव्हा लोकांचा भरवसा बसला. काल महाराष्ट्रात खूप मोठं संकट आलं होतं, पण आजचं संकट त्याहून मोठं आहे, कारण अचानक परिस्थिती बदलली. काल फक्त गारपीट झाली, आज भयानक चक्रीवादळ घुसणार आहे. हवामान विभागाने एक भयानक फोटो समोर आणलाय, ज्याच्यात 16 जिल्ह्यांवर एक चक्रीवादळ राक्षसी वेगानं धडकणार आहे. पुढील 3 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की दक्षिण भागाकडून एक अशी ढगांची मोठी फौज महाराष्ट्राच्या दिशेने सरकली आहे. हे ढग साधे नाही आहेत. या ढगांची उंची काही किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या ढगांचं वजन हे 90 पट जास्त आहे. हे ढग जेव्हा फुटतील तेव्हा त्याच्यातून पाणी पडणार नाही, तर गारांचे गोळे पडणार. हे गोळे इतके मोठे असतील की अक्षरशः सगळीकडे दाणादाण उडेल. गेल्या 70 वर्षात झालं नव्हतं इतकं मोठं नुकसान होणार आहे. कालचा फक्त ट्रेलर होता, पण आजची परिस्थिती अवघड राहणार आहे. त्यामुळे सरकारने त्या 16 भयानक जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. हे असे 16 जिल्हे आहेत की जिथे आज भयानक चक्रीवादळाचा धोका आहे. गेल्या 80 वर्षात झालं नव्हतं इतकं नुकसान होणार आहे. तर मग सरकारने काय काळजी घ्यायला सांगितली आहे? आज कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे, कुठे आज गारपीट होणार तर कुठे सोसाट्याचा भयानक वारा सुटणार, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहा, व्हिडिओला अजिबात कुठेही थांबवू नका, कारण की 5 मिनिटांपूर्वीच हा भयानक नकाशा समोर आलेला आहे. हा नकाशा सॅटेलाईटमधून आला, यामुळे तो खोटा ठरू शकत नाही. पहा, टीव्हीला अजूनही बातमी आलेली नाहीये, पण ही बातमी आता काही मिनिटांतच येईल आणि ती बातमी येईपर्यंत उशीर झालेला असेल. 8 दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं होतं. नाशिकमध्ये, नागपूर, मराठवाड्याचा काही भाग, अहिल्यानगर, त्याचबरोबर विदर्भातले काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे अक्षरशः थैमान घातलं होतं. ते कुठे थांबलं नाही की पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि सोबत चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे सावधतेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हवामान विभागाने कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी दिली, कोणत्या 3 तारखांना सावध राहायला सांगितलंय, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यात येल्लो अलर्ट आहे आणि कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे, कुठे चक्रीवादळ येणार, काय सावधानतेचा इशारा देण्यात आला, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे. पहा, वेळ न घालवता आपण या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धोक्याचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात चक्रीवादळासह भयानक गारपिटीचा धोका. 16 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार. 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली. 3 तारखा सांगण्यात आल्या. या 3 तारखांना सावध राहा. मग आपण त्या 3 तारखा आणि 16 जिल्ह्यांची यादी पाहतोय. अचानक इतका भयानक इशारा देण्याचं कारण ठरली अरबी समुद्रामध्ये झालेली हालचाल. अरबी समुद्राचा रंग अचानक काळभोर झालाय. तिथून काही वाफा उठल्या आणि त्या वाफांना हिमालयाची थंड हवा धलकली आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांवर होणार आहे. तिथे अक्षरशः ढगफुटीपेक्षाही भयानक दृश्य पाहायला मिळणार आहेत. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होणार, कोणते ते 16 जिल्हे आहेत, कोणत्या त्या 3 तारखा आहेत, हे तुम्हाला लगेच सांगणार आहे. तोपर्यंत 1 सेकंदही व्हिडिओ स्किप करू नका. कल्पना करा, दुपारची वेळ आहे. अचानक सूर्य गिळला जावा तसा काळोख होतो. पाहता पाहता वाऱ्याचा वेग इतका वाढतो की डोळ्यासमोरची झाडं एखाद्या काडीसारखी मोडून पडतात. हे चित्र काल्पनिक नाहीये, तर पुढील काही तासात प्रत्यक्षात उतरू शकतं. हवामान खात्याच्या रडारवर लाल ठिपका म्हणजे साधी पावसाची नोंद नाही, तर एका महाविनाशकारी ऊर्जेचं केंद्र आहे. जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर तयार झालेला ढगांचा डोंगर जेव्हा जमिनीवर आदळेल तेव्हा फक्त पाण्याचा पूर नसेल, तर विजांचा असा तांडव असेल की ज्याने जमिनीला हादरे बसतील.
तुम्हाला आठवतंय का 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीच्या वेळी असाच प्रलय आला होता. लोक गाढ झोपेत होते. अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. काही मिनिटात अख्खी गावं पाण्याखाली गेली. जनावरांचा हंबरडा विजांच्या आवाजात दबून गेला. आज पुन्हा तशीच परिस्थिती उभी राहिलीये. पण आज धोका जास्त आहे, कारण की ला निनाचा प्रभाव इतका वाढलाय की ज्यामुळे हवेचा दाब पूर्णपणे कोसळलाय. तिथे एक मोठी पोकळी तयार झाली आणि ती पोकळी तुमच्या जिल्ह्यावर फुटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीची बैठक घेऊन 16 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले. हे 16 जिल्हे असे आहेत की जिथे दुपारी 2 नंतर अचानक काळोख होईल आणि त्यानंतर सुरू होईल मृत्यूचा तांडव. ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, घरांची छपरं उडून जातील, विजेचे खांब उपटून टाकतील. तारीख कोणती आहे, कोणत्या त्या 3 तारखा आहेत, तर त्या 3 तारखांची यादी आता समोर आली आहे. सरकारने घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले. या तारखांचा नेमका प्लॅन काय आहे हे सगळं जाणून घेण्याआधी तुम्हाला त्या सॅटेलाइट इमेजची माहिती घ्यावी लागेल की ज्यामुळे कोणते जिल्हे आहेत ते समजेल. पहा, एक भयानक सुपरसेल ऍक्टिव्ह झाला आहे. हा सुपरसेल जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा तो वाटेत येईल त्या गोष्टीचा चकनाचूर करतो. मागील आठवड्यात नाशिक, नागपूरमध्ये जे झालं तो फक्त ट्रेलर होता. खरा सिनेमा आता सुरू झालाय. शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून पिकवलेलं पीक मातीमोल होणार अशी परिस्थिती आता निर्माण झालीय. या वादळाची तीव्रता इतकी भीषण आहे की हवेतील आर्द्रता आणि उष्णता मिळून थंडर स्टॉर्म सुरू होणार आहे आणि या जमिनीला स्पर्श करताच पुढील 6 ते 8 तास निसर्गाचं क्रूर रूप पाहायला मिळेल. घराबाहेर उभ्या असणाऱ्या गाड्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या उडून जाऊ शकतात. वीज पडण्याचं प्रमाण 3 दिवसात इतकं जास्त असेल की प्रत्येक सेकंदाला आभाळ फाटल्यासारखा आवाज येईल. हे केवळ पाऊस पडणं नाही तर निसर्गाचं क्रूर हसणं आहे जे आपल्या बेसावधपणावर वार करायला टपलंय. आता गुगल मॅप्स AI प्रेडिक्शननुसार ढगांची घनता महाराष्ट्रातल्या मध्य भागात सर्वात जास्त आहे. याचा अर्थ असा की मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सर्वात जास्त हाहाकार उडणार. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडतील असा दाब निर्माण झालाय. मग कोणत्या जिल्ह्यात हा गारांचा पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ धडकणार, या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का? पहिल्या क्रमांकावर तर नाही ना? ही परिस्थिती तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आता पहा, सरकारनं 30 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांसाठी धोका जाहीर केलाय. त्यातल्या त्यात हे 16 जिल्हे या चक्रीवादळाच्या भक्षस्थानी पडणार. आता तुमचा जो प्लॅन आहे तो बदलून टाका, कारण की 3 तारखा सरकारनं जाहीर केल्यात. आता याच्यामध्ये 30 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना भयानक अलर्ट देण्यात आलाय. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ताशी 120 किलोमीटर या वेगानं मोठ्या गारा पडतील. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये घरांची पडझड होण्याची दाट शक्यता. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यावर संकटाचे ढग दाटले आहेत. 1 आणि 2 एप्रिलला खानदेश आणि पूर्व विदर्भात ढगफुटीची शक्यता आहे. पहा, 1, 2, 3 आणि 4 एप्रिल या काळात पावसाचा जोर कमी होण्याऐवजी तो दुपटीनं वाढणार, ज्याचा फटका खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार येथील केळीच्या बागांना बसेल. त्यानंतर पूर्व विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होईल. आता हे 16 जिल्हे कोणते आहेत की जिथे राखरांगोळी होऊ शकते? जे चंद्रपूर आहे, सोलापूर आहे, त्यानंतर जळगावमधील काही भाग आहे, त्यानंतर बुलढाणा आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमधील काही भाग, धाराशिव आहे, वाशिम आहे. तर अशा भागांमध्ये पावसाची परिस्थिती प्रचंड अवघड होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 4 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही हवामान विभागाचा जो सॅटेलाइट रिपोर्ट आणि ताजी माहिती पाहिली ती खरोखरच चिंताजनक आहे. पण व्हिडिओच्या शेवटी मला तुमच्याशी एक हक्काने बोलायचं आहे. ही सगळी माहिती आपण पाहिली, जे सॅटेलाइट अपडेट्स आहेत, ही शेवटी एक शक्यता आहे. निसर्ग हा आपल्या हाताबाहेरचा असतो, त्यामुळे ऐनवेळी वाऱ्याची दिशा बदलली तर कदाचित हा धोका टळू शकतो. पण सावधानता बाळगणं कधीही चांगलं आहे. आता मला सांगा, तुमच्यावर जिल्ह्यांमध्ये हवामान कसं आहे? कारण सॅटेलाईटवर दिसतं ते प्रत्यक्ष जमिनीवर जी परिस्थिती असते त्यात कधी कधी फरक असतो. तुमच्या भागात आजच्या भागात ढगाळ आहे का? किंवा तिथे सोसाट्याचा वारा सुटला आहे का? तुमचा भाऊ आणि जिल्ह्याचं नाव कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंट्समुळे त्या भागातील इतर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत होईल. एकमेकांना सावध करणं हेच आपलं काम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेकदा अफवा पसरवल्या जातात. आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नसून फक्त सतर्क राहणे हा आहे. शक्यता वर्तवणारा रिपोर्ट आहे. जर तुम्ही शेतात काम करत असाल किंवा घराबाहेर असाल तर विजांचा कडकडाट सुरू झाल्यावर झाडाखाली आश्रय घेऊ नका. आपल्या जनावरांची काळजी घ्या. गेल्या काही दिवसांत आपण पाहिलं की अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला घास हिरावला जातोय. त्यामुळे ही माहिती गांभीर्याने घ्या, पण घाबरून जाऊ नका. शेतकरी मित्रांनो, ही परिस्थिती कठीण आहे, पण आज आपण खचून न जाता एकमेकांच्या साथीने हा संकटाचा सामना करूया.
तुम्हाला काय वाटतं, हवामान विभागाचे हे अंदाज खरे ठरतात? तुमचा अनुभव काय सांगतो? कमेंट्समध्ये तुमचं मत मांडा. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.